नमस्कार. आज मी बनवते आहे चिकन बिर्याणी. त्यासाठी मी घेतले आहे 1 किलो चिकन, 1 किलो बासमती तांदूळ हे मी अर्धा तास भिजत ठेवले आहे. हे 5 मोठे कांदे आणि हे 2 चमचे मिरची पावडर, ही धणे पावडर 2 चमचे, 1 चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट, पुदिना, 1 लिंबू, कोथिंबीर आणि हा गरम मसाला आहे. याच्यामध्ये 2 विलायच्या, 2 दालचिनीचे तुकडे आणि 3-4 लवंग, 3-4 मिरे. ही 5-6 हिरवी मिरची वाटून घेतली त्याची पेस्ट आहे आणि 1 वाटी दही आणि 1 चमचा गरम मसाला पावडर. कांदे मी चांगले फ्राय करून घेतले आहे. आता मी हे एक भांडं घेतलं आहे आणि यामध्ये मी हे तेल टाकते. हे कांदे फ्राय केलेलं तेल आहे. तर यामध्ये चिकन घालणार आहे. आता यामध्ये 1 लिंबाचा रस टाकला आहे, गरम मसाला आणि धण्याची पावडर, जिरेची पावडर, गरम मसाला पावडर, मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, दही, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं ते कापून घेतलं आहे मी. तळून घेतलेला कांदा, थोडंसं मीठ, चिकनला पण थोडंसं हळद आणि मीठ मी लावलेलं होतं. आता मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे चांगलं मिक्स करून मी ठेवलं आहे. आता हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. आता तांदूळ शिजवण्यासाठी मी पाणी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकते 2-3, 1 मोठी विलायची, 2-3 हिरवी विलायची, 2-3 लवंग आणि शहाजिरे, मीठ, थोडंसं तेल, 1 लिंबू पिळून टाकलाय, त्याच्यामध्ये तांदूळ टाकले. हे तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचे आहे. पूर्ण शिजवायचे नाहीये, थोडे 75% शिजले की काढून घ्यायचे आहे.
तांदूळ अर्धे शिजले आहे, थोडेसे बाकी आहे. आता हे चिकन मी गॅसवर ठेवलं आहे. आता हे तांदूळ मी चिकनवर टाकणार आहे. गॅस बारीक आहे. आता यावर थोडीशी गरम मसाला पावडर टाकली आहे. कोथिंबीर आणि पुदिना. हा थोडासा फूड कलर आहे. यावर तूप टाकलं आहे. यावर थोडासा कांदा टाकला आहे. 5 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे झाकण ठेवल्याच्या नंतर, आणि नंतर मग स्लो गॅसवर 15 मिनिटं होऊ द्यायचं आहे. आता तव्यावर मी टोप ठेवला आहे. आता हे 15 मिनिटासाठी स्लो गॅसवर आपल्याला होऊ द्या. आता 15 मिनिटं झाली आहेत. चिकन बिर्याणी तयार झाली आहे. बघा आपला भात मोकळा झाला आहे खूप. चिकन पण चांगलं शिजलं आहे.